शास्त्र असं सांगतं, आपत्ती कालस्य मित्रस्य गृहम न गच्छन. आपत्ती कालामध्ये नातेवाईकाच्या दारामध्ये, मित्राच्या दारामध्ये जाऊन हात पसरायचा नसतो. आणि असं जर केलं तर काय होतं, त्याच्या आणि तुमच्या प्रेमामध्ये अंतर पडतं. आपत्ती आली, दुसऱ्याच्या दारात जाऊन भीक मागायची गरज नाही महाराज. शक्यतो होईल तेवढं आपली परिस्थिती सुधारायचा प्रयत्न करा. हा, श्रीमंत झालात आणि तुमचे दिवस वाईट आले, गरिबीकडे वळलात, तर त्याच्यातून सावरण्यासाठी जगाला दोष देऊ नका. आम्हाला कोणी मदत केली म्हणू नका, नातेवाईकांनी मदत केली नाही म्हणू नका, भावकीनं त्रास दिला म्हणू नका. तुमचा खर्च कशाने कमी होईल आधी याचा अभ्यास करा. 4 मोबाईल असले तर एका मोबाईलवर वापरा. महिन्याला 4 ड्रेस विकत घेत असाल तर एका ड्रेसवर राहा. आणि एखाद्या दिवशी फाटके कपडे अंगावर जरी घातले ना तर ते आपलेच आहेत. हा शर्ट मी अंगात घातलंय, हा कुणाचा आहे? माझा आहे. मग मी फाटका घातला तरी काय, माझा आहे. आणि हे लोक काय म्हणतील हा विचार करू नका. हे सगळं जास्तीत जास्त लोक काय म्हणतील या वाक्यामुळे दुःखीत महाराज. आणि हे लोक राहतात कुठं याचाच पत्ता नाही. तुम्हाला भेटले का हो मेंढेकर, तुम्हाला भेटले हे लोक कुठं राहतात ते? मला तर अजून भेटले नाही बा. तुम्हाला भेटले असले तर मला कथा संपल्यावर दाखवून द्या. मी तरुणांना नेहमी सांगत असतो, तरुणांनी सुद्धा महाराज आपलं आयुष्य बर्बाद करू नका, लोकांवरती नाराज होऊ नका, रुसू नका. आणि आपलं आयुष्य भगवंताने दिलेलं तारुण्य हे गॉड गिफ्ट आहे, लक्षात ठेवा. परत परत तारुण्य मिळत नसतं. व्यसनाच्या नादी लागू नका, व्यसनात बर्बाद करू नका, वेळ वायाला घालू नका. आणि कोणीतरी मला सांभाळेल, कोणीतरी मला काहीतरी देईल या अपेक्षेत जीवन बर्बाद करू नका तरुणांनी, लक्षात ठेवा. कुणाच्या सतरंजा उचलण्यात आयुष्य बर्बाद करू नका. केवळ आणि केवळ टीव्हीवरचे मॅच बघण्यामध्ये, पबजी खेळण्यात आयुष्य बर्बाद करू नका. परत आयुष्य मिळणार नाही, ध्यानात ठेवा. अरे साधं एखाद्या क्रिकेटरने टीव्हीवरती जर 10-5 धावा काढल्या तर महाराज पोरं घरात बसून टाळ्या वाजवतात. वा काय धावा काढल्या, काय धावा काढल्या. अरे त्याच्या धावा मोजण्यापेक्षा कधीतरी आपल्या बापाच्या या बांधावून त्या बांधावून किती धावा झाल्या हे मोजा एक दिवस कधीतरी. त्यांनी आपल्यासाठी मायबापाने काय केले हे धावा मोजा. स्वाभिमान ठेवा. मी त्याच्याबद्दल विरोधात नाहीये, देशाचा खेळ आहे, ठीक आहे. पण आपल्या घरच्या धावा मोजा, आपली परिस्थिती सुधारेल असं बघा. एकदा गेलेलं तारुण्य परत येत नाही. हे गॉड गिफ्ट आहे भगवंताने दिलेलं. आणि ज्याचं तारुण्य चांगलं त्याचं म्हातारपण चांगलं, ज्याचं म्हातारपण चांगलं त्याचं जीवन चांगलं. सुदामजी गरीब आहेत महाराज, कपडे फाटकेत अंगावरती. सुदामजी म्हणाले जाणार नाही मी मदत मागायला त्याच्याकडे. का? शास्त्र सांगतं आपत्ती कालात कोणाच्या दारात जाऊन हात पसरायचा नाही. पत्नीने विनंती केली, मालक एक काम करा, जाऊ द्या, तुमच्या करता नका जाऊ पण आमच्या करता जा. सुशीला जातो पण मागणार काही नाही हां त्याच्याकडे, ध्यानात ठेव. बायको हुशार होती. मी परवा बोलून गेलो, ज्या घरातले माणसं भोळे असतात त्याच्या घरातली बायको हुशार असते. आणि ज्या घरातली बायको हुशार असते त्या घरातला माणूस भोळा असतो. सुदामजी भोळे होते पण सुशीला हुशार होती. ऐका, सिद्धांत सांगतो, सुशीलाला माहीत होतं सुदामजी मागणार नाही, कारण स्वाभिमानी आहे. मग भगवंताला कळाव कसं की विपन्न दारिद्र्य आहे, गरिबी आहे म्हणून. मग तिने काय केले, 4 घरचे 4 मुठी पोहे गोळा केले, तांदूळ गोळा केले आणि एका फाटक्या गटोडीत बांधले. एका घरचे 4 मुठी आणले असते तरी भागले असते, पण 4 घरचे आणले का? सुशीलाला माहीत होतं की भगवंताला कळावं, 1 मुठी याच्या घरचे नाही 4 घरचे गोळा केले. बघा तुम्ही काय बुद्धी चालवली. गाठोडीत बांधून दिले, निघाले. सुशीला याचं काय करायचं? सुशीलाने नियम सांगितला, 3 ठिकाणी जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. देवाकडे, गुरुकडे आणि संतांच्याकडे जाताना रिकाम्या हाताने जाऊ नये. एक काम करा, हे पोहे घेऊन जा. मित्राला भेटायला चाललात तुम्ही. सुदामजी निघाले, ते पोह्याचं गाठोडं बांधलं. रक्ताळलेले पाय, फोड आलेले मोडके काटे, 3 ठिकाणी चिंता गुंडाळलेल्या, फुटका लोट्या तुटक्या दोरीने बांधलेले, मळकट पागोटे, 12 बंडी, गुडघ्याच्या वर धोतरे, हाडनाडं मोजून घ्यावी अशी तब्येत आहे. चेहरा मात्र प्रसन्न आहे, भक्तीचा आनंद आहे. आणि सुदामजी निघाले. मी नेहमी सांगत असतो, मैत्री जमण्यासाठी 2-3 गोष्टी एकत्रित याव्या लागतात, तेव्हा मैत्री जमते. मैत्रीसाठी
वय सारखं असावं लागतं, मैत्रीसाठी शिक्षण सारखं असावं लागतं, मैत्रीसाठी धन सारखं असावं लागतं, मैत्रीसाठी विचार सारखे असावं लागतात, आणि यातलं काही नसलं तर व्यसन तरी सारखं लागतं कमीत कमी। याची तंबाखून त्याचा चुना, याची उसळी चुना आणि त्याचा उसना तंबाखू, मग दोघाची मैत्री जमते। समानशीले व्यसनेषु सख्यम। द्वारपाल म्हणाले तुझ्या पायात तुटक्या चपला नाही, आणि सांगतो द्वारकेचा राजाचा मित्र, चल निघ, तुझ्यासारखे भिकारी रोज येतात आमच्या दारामध्ये, काही बडबड करतात, चल निघ। असं म्हटल्यावर त्याने हात जोडले। ऐका ऐका, अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, समाजाची रीत कशी आहे। एखादा चांगला भग कपडे घातलेला माणूस, टाईट इस्त्रीचे कपडे घालून जर आला, तिकडं कर्जबाजारी का असेना, तिकडं जमीन इकलेला का असेना, पण फक्त अंगावर टाईट इस्त्रीचे कपडे दिसले, भग कपडे दिसले की लोक म्हणतात कोणीतरी चांगला माणूस आलो, VIP आला सोडा। पण एखादा गरीब मनाचा किती चांगला माणूस असू द्या, किती शुद्ध जगणार असू द्या, पण तो जर गरीब असेल ना तर समाज त्याला किंमत देत नाही। निघाले तेवढ्यामध्ये एक द्वारपाल येतो आणि येऊन कृष्णाला सांगतो, वा बराच वेळ उभं राहतो कृष्णाच्या समोर, हात जोडून उभं राहतो, हात जोडून उभं राहतो द्वारपाल। कृष्ण म्हणतात क्यों रे द्वारपाल, क्या प्रभु कुछ बोलते क्यों नहीं हो। त्याने सांगितलं अविनय हो तो क्षमा करे प्रभु, लेकिन मैंने बहुत गरीब लोग देखे लेकिन ऐसा गरीब नहीं देखा। बोले कैसा। शीस पगा न जगात न पे प्रभु, जाने को आए बसे के ही ग्रामा, धोती फटी सी लटी दुपटी और पायों को पाहणं के नाही श्यामा। त्याच्या पायाला चपला नाही देवा, रक्ताळलेले पाय, फोड आलेले, मोडकी काटे 3 ठिकाणी चिंट्या गुंडाळलेला, फुटका लोटा तुटका दुरंडे बांधलेले, मळकट पागोटे, 12 बंडे गुडघ्याच्या वर धोतर आहे, हाडनाडं मोजून घ्यावी तब्येत आहे, चेहरा मात्र प्रसन्न आहे। भगवंताने विचारलं अरे इतना सब कुछ जान लिया, उनका नाम नहीं पूछा। बोले पूछा है भगवान, तो क्या बताया। उन्होंने इतना कहा है प्रभु, क्या जा द्वारपाल, मेरे कन्हैया को ज़्यादा कुछ कहने की ज़रूरत नहीं है, सिर्फ इतना कहने का तेरा सुदाम आया है। सुदाम शब्द ऐकले, उठे श्याम दौडे नंगे पैरो, भगवंत पळतच निघाले महाराज सुदामजीला भेटण्याकरता। वा वा वा, ऐका सुदामजीच्या हाताला धरलं, ऐका ऐका, झाले आपली कथा संपली। धरलं, आणून बसवलं। मैत्री असावी तर अशी असावी, एकाच्या पायातली पादुका सोन्याची आणि एकाच्या पायात पादुका नाही, एकाच्या अंगावर भरजरी वस्त्र तर एकाच्या अंगावर फाटके कपडे, एकाचं शरीर अगदी तेजमयी तर एकाचं शरीर अगदी कृश, पण दोघाच्या प्रेमात मात्र अंतर नाही। आणि खरं मित्राचं नातं तेच असतं जे संकटामध्ये मित्राला साथ देतं।